हेमाडपंथी महादेव असंच नाव आहे का? हेमाडपंथी महादेव इथे पाटणा देवींच्या जवळ आहे. मोठं आहे, सुंदर मंदिर. हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. यांचं नावच हेमाडपंथी महादेव मंदिर आहे आणि गौताळा अभयारण्यात आहे. पाटणा देवीपासून साधारण 1 किलोमीटर आत. खूपच जंगल जंगल आहे. असं शोधत यावं लागतं, पटकन येता येत नाही. फोटो काढून घेता येईल. हो, तुमचाही फोटो. तुमचं नाव काय? सीताराम मोरे. सीताराम मोरे यांनी मला इथे आणलं. रस्त्यात भेटले होते ते मला. आणि मध्ये पूजा चालली आहे. अतिशय पुरातन मंदिर आहे. लय जुनं मंदिर आहे. वरचा भाग खंडित झालेला आहे पण खालचा भाग आहे. जतो यतः समिहते ततो न भयं गुरु सन्नः गुरु प्रजाभ्यो भयन्नः वजुभ्यः पूजान्त्र भवतु. ओम शांति शांति शांति. गोशृंगाला ठेवून खाली गणपती बाप्पाला स्वच्छ धुवून टाका पाण्याने. शुद्धोदक स्नानं शुद्धालयं जलं समर्पयामि. पुसून घ्या. मध्ये पूजा चालली. येऊ का मी? महाशिवरात्र आहे, असं जवळ आली आहे. 4 मार्च 2024. देवी आहेत वाटतं मागे आणि वर गणपती. अंधार आहे, कळत नाही. हे वरचं आहे ना, हे तारांसारखं, म्हणजे आपण तारकांचं कसं हे करतो ना, तशा पद्धतीचं आहे. म्हणजे हे खाली पण खिद्रापूरचं खूप मोठं आहे, पण हे पण सुंदर आहे. खंडित झालंय खूप. ही मागची बाजू आहे. हेमाडपंथी महादेव मंदिर. हे महादेव मंदिर गौताळा, पाटणा देवीच्या जवळ 1 किलोमीटर. श्री गजानना जय गजानना, तू पार्वतीचा सुकुमार रे, तुला मोदक आवडे फार. पूजा चालू आहे मध्ये. मस्त म्हटलं त्यांनी.
मध्ये पूजा चालू आहे. हे बघा, दूध, चक्का सगळं. आता आज 4 मार्च आहे 2024. जवळ आली आहे एक महाशिवरात्र, त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर. आणि हे जे आहेत ते मोर आहेत, त्यांनी मला इथपर्यंत आणलं. आम्हाला तिथे एकाने जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये खूप माकडं वगैरे होते. मी म्हटलं काय होतं मग काय माहिती. इकडे समोर आहे ना ते हनुमानजी आहेत. हनुमान, बजरंगबली की जय, जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान. आणि हा हे प्रथमदर्शनीचा भाग. अतिशय सुंदर दर्शन झालं, अतिशय सुंदर मंदिर पाहिलं, त्याचं समाधान आहे. हे गौताळा अभयारण्यात पाटणा देवीजवळ ते तिकडचं मोठं मंदिर आहे. इकडचं ते पडलेलं, आणि इकडे पाहत इथे पण आहे. म्हणजे मंदिर खूप आहेत. नंतर इथे जंगल, असं जंगलाने वेढून घेतलं, आणि त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की जंगल किंवा माती वगैरे पडल्यामुळे ते सगळं मंदिर अशी जमिनीत जातात, नाही तर मग पूर्ण जंगलात असतात. इथे पण मंदिर आहे. हा, आतमध्ये पण काही मंदिरं असू शकतात, पूर्ण पडलेल्या अवस्थेत. इकडच्या बाजूला नाही, इकडच्या बाजूला आहे. आणि हा रस्ता आहे.